Hello friends, welcome to this session. In this session, we are going to study about a very small concept, that is the JApplet component. The first point here is the Java X dot swing dot JApplet class. It defines the core functionality of an applet. आपण AWT सेशन मध्ये आपण बघितलं, AWT सेशन मध्ये you had only an ordinary basic core applet. पण swing मध्ये you have got a similar component, but it is called as JApplet. Is this point clear? It defines the core functionality of an applet, which means that जे काही applet मध्ये आपण स्टडी केलंय, everything is available in the JApplet. And at the same time JApplet मध्ये थोडे असे ॲडव्हान्स्ड फीचर्स आहेत जेणेकरून तुम्ही एक व्हेरी युजफुल अँड अट्रॅक्टिव्ह ग्राफिकल यूजर इंटरफेस तयार करण्यासाठी वापर करू शकतात. A JApplet can contain user interface components and use all the basic drawing and event handling capabilities of the component class. So the second important point जे तिथं तुम्ही अंडरस्टँड करायला पाहिजे की JApplet मध्ये आपण सगळे इंटरफेस कॉम्पोनेंट्स यूजर इंटरफेस कॉम्पोनेंट्सचा वापर करू शकतो. नाउ स्टुडंट्स, व्हॉट इज मेंट बाय एन यूजर इंटरफेस कॉम्पोनेंट? यूजर इंटरफेस कॉम्पोनेंट इज ए कॉम्पोनेंट विच इंटरॅक्ट्स विथ द यूजर. मग यूजर बरोबर इंटरॅक्ट करणारे कॉम्पोनेंट्स कोणते आहेत? पहिलं कॉम्पोनेंट आहे बटन, then you have got the checkbox, then you got the radio button, you have studied about the scroll bar. ही सगळे कॉम्पोनेंट्स आपण AWT मध्ये स्टडी केले. ही सगळेच कॉम्पोनेंट स्विंग मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे ह्याचं मीनिंग काय? JApplet मध्ये आपण यूजर सोबत इंटरॅक्ट करणारे सगळे कॉम्पोनेंट्सला आपण तिथं प्लेस करून एक व्हेरी युजफुल ग्राफिकल यूजर इंटरफेस आपण तयार करू शकतो. आणि एवढंच नाही तर JApplet मध्ये आपण बेसिक ड्रॉइंग सुद्धा करता येते. जसे की आपण ॲपलेट प्रोग्रामिंग मध्ये आपण बघितलं, ड्रॉ लाईन, ड्रॉ रेक्ट, ड्रॉ ओव्हल, अशा डिफरंट कमांड्स आपण वापरून बेसिक ड्रॉइंग्स आपण तिथं केलेल्या आहेत. ही सगळे सुद्धा आपल्याला JApplet मध्ये करता येतात. अँड फायनली इव्हेंट हँडलिंग केपॅबिलिटीज ऑफ द कॉम्पोनंट क्लास. इव्हेंट हँडलिंग म्हणजे बटन जर समजा तुम्ही यूज केलात तर बटनवर प्रेस केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, एखादा चेकबॉक्स तुम्ही सिलेक्ट केला तर काय आउटपुट शुड बी डिस्प्लेड, रेडिओ बटनवरती तुम्ही सिलेक्ट केलात किंवा मग स्क्रोल बार यूज केलात किंवा मग मेनू बारमध्ये एखादा मेनू आयटम कट कॉपी पेस्ट, राईट, ही सगळे कॉन्सेप्ट जे आहेत ती इव्हेंट हँडलिंग केपॅबिलिटीजमध्ये अंडर येतात. म्हणजे यूजर आणि ती इंटरफेस जेव्हा इंटरॅक्ट होतं तर एक इव्हेंट जनरेट होतं आहे आणि ती इव्हेंट कसं हँडल करायला पाहिजे, दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज इव्हेंट हँडलिंग केपॅबिलिटीज. सो बिफोर गोईंग टू द नेक्स्ट पॉईंट, आपल्याला JApplet मध्ये काय काय करता येतं? 3 गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करता येतं. फर्स्ट वन इज JApplet मध्ये यूजर इंटरफेस कॉम्पोनेंट्स आपल्याला सगळे तिथं प्लेस करता येतं. बेसिक ड्रॉइंग सुद्धा आपल्याला करता येतं and event handling capabilities also you can use. You can draw on JApplet by overriding its paint method. We have studied in applet programming. आपल्याला applet programming मध्ये कधीही काही आउटपुट वगैरे काही आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर आपण gdrawString ही एक मेथड यूज करू शकतो इनसाइड दी पब्लिक void paint method. Okay. And it responds to events in the JApplet's display area by providing the appropriate event listeners. Okay, now event listeners we have studied in AWT also. Action listener, item listener, adjustment listener, राईट, ही सगळे इव्हेंट हँडलिंगसाठी यूज होणारे इंटरफेसेस, त्याला शॉर्टली आपण इव्हेंट लिझनर्स वी कॉल. ना आता सगळ्यातून एक इम्पॉर्टंट पॉईंट JAppletच्या संबंधित आय विल एक्सप्लेन यू हिअर. राईट, नाव इथं बघा ही फिगर व्हेरी केअरफुली ट्राय टू अंडरस्टँड दिस फिगर. तर JApplet ही एक सिंगल लेयर नाही. इथं काउंट करा किती लेयर्स आहेत, 1 2 3 4 5.
असं 5 डिफरंट लेयर्स आर देअर. दॅट मीन्स जे ॲपलेटचं टॉपमोस्ट लेयर जे असतं दॅट लेयर इज कॉल्ड ॲज दी ग्लास पेन. अँड इमिडिएटली ग्लास पेनच्या पाठीमागं वी हॅव गॉट दी कंटेंट पेन. तर ॲज अ प्रोग्रामर आपल्याला ही सगळ्यातून इम्पॉर्टंट लेयर आहे कंटेंट पेन. त्याच्या नावावरूनच आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे कंटेंट म्हणजे त्याच्यावरती जे काय तुम्ही कॉम्पोनंट्स टाकणार आहेत, बटन राहू द्या, लेबल राहू द्या, चेकबॉक्स, रेडिओ बटन, स्क्रोल बार, एव्हरीथिंग, ही सगळं कुठं टाकायला पाहिजे कंटेंट पेन. कंटेंट पेनच्या पाठीमागं आणखी एक लेयर असते विच इज कॉल्ड ॲज दी लेयर्ड पेन. and below the layered pane you have got this root pane. ही 4 नंबर आणि 5 नंबर वरती we have got this frame. याला एक शॉर्ट फॉर्म मी सांगतो. ही 4 लेयर्स आपल्याला लक्षात ठेवून घेण्यासाठी. ग्लास पेन, ग्लास पेनचं पहिलं कॅरेक्टर कोणतं आहे जी. त्याच्यानंतर कंटेंट पेन पहिला कॅरेक्टर कोणतं आहे सी. GCLR का म्हणजे एक्झामिनेशन MCQ मध्ये ही सिक्वेन्समध्ये जर तुम्हाला अरेंज करायचं असं एखादा प्रश्न आला तर तुम्ही ही लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे. GCLR GCLR GCLR. G म्हणजे ग्लास पेन, C म्हणजे कंटेंट पेन, L म्हणजे लेयर्ड पेन, R म्हणजे रूट पेन. ही पाठ करून घ्या तुम्हाला. हियर यू कॅन गेट अन MCQ क्वेश्चन. So very small information about the JApplet, and before we go to the programming of this JApplet, okay, याच्यात आपल्याला MCQ पॉइंट साठी ही एक इम्पॉर्टंट आहे. JApplet class is a class present in Swing package. Swing is a sub package of Java X. Okay, and these are the different layers which are present in the JApplet. Okay, now we'll do a very small program on the JApplet. तर इथं प्रोग्राम यूज करण्यासाठी जे सॉफ्टवेअर मी यूज करतो दॅट इज नोटपॅड प्लस प्लस. ओके ओके नाउ विल स्टार्ट द प्रोग्राम. IMPORT import java .awt.star. This is the first statement. Next statement, import java dot applet.star. okay, and then swing चे जे दोन पॅकेजेस आहेत दॅट इज वन पॅकेज इम्पोर्ट स्टेटमेंट्स आपण यूज केलेत. awt.star, applet.star, swing.star and awt.event.star. तर ही ॲपलेट प्रोग्राम आहे. तर आपल्याला स्टार्टिंगमध्ये कमेंट्स आपल्याला लिहावं लागतात. कमेंट्स कसं स्टार्ट करायला पाहिजे, एक /* आणि नेक्स्ट लाईन मध्ये ॲपलेट. ओके, देन कोड इज इक्वल टू JApplet demo DEMO. okay, and then width is equal to 300 and height HEIGHT is equal to 200. इथं अँग्युलर ब्रॅकेट क्लोज करायचं. इथं ॲपलेट टॅग क्लोज करायचं. सॉरी APPLET. ओके, अँड देन इथं कमेंट्स आपल्याला क्लोज करायचं. दिस पॉइंट क्लिअर. ॲपलेट कोड JApplet डेमो विड्थ हाईट झाला. ॲपलेट क्लोज केलं तर ॲपलेट कमेंट्स आपण क्लोज केलं. आता क्लास डिक्लरेशन. राईट, रिमेंबर दिस वन. ॲपलेट क्लास डिक्लेअर करताना इट्स द keyword which you should use is public access specifier. and क्लासचं नाव JApplet demo extends. जे कधी आपण ॲपलेट किंवा JApplet वापरतो तर क्लास ऑलवेज बी पब्लिक. आणि एक्सटेंड्सच्या पुढे जर तुम्ही ॲपलेट वापरत असाल तर फक्त ॲपलेट लिहा किंवा JApplet असला तर JApplet लिहायचं. आणि इम्प्लिमेंट्स ती इंटरफेस आहे ॲक्शन लिझनर आणि ही ह्याच ऑर्डरमध्ये येतं आहे. स्टुडंट्स लक्षात ठेवून घ्या. राईट, एक्सटेंड्स ॲपलेट. इथं इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिझनरचं पुढे आपल्याला लिहिता येत नाही. ही सिक्वेन्स असंच आहे. पहिल्यांदा एक्सटेंड्स येते आणि नंतर मग इम्प्लिमेंट्स कीवर्ड येतं. ओके, नाव विल स्टार्ट बाय डिक्लेअरिंग सम ऑब्जेक्ट्स हिअर. तर इथं मला क्लासमध्ये एक पहिलं ऑब्जेक्ट पाहिजे, ती जे बटनचं पाहिजे. जे बटनचं ऑब्जेक्ट JB सेमिकॉलन. ओके,
then I want one more J text field field. J text fieldचा एक object I will take here as tf and semicolon. Then I will start the init method. तर ही मेथड सुद्धा पब्लिक पाहिजे. पब्लिक void init method. MCQ पॅटर्न मध्ये init मेथडचा सिंटॅक्स विचारलाय आणि तर फक्त void init लिहिलं तर ती रॉंग आहे. init मेथडला ॲक्सेस स्पेसिफायर शुड बी पब्लिक आणि त्याचा रिटर्न टाइप शुड बी void. int float वगैरे तसं काही नाही. ओके, नाव हियर व्हॉट आय विल डू इज रिमेंबर दिस वन. आपण स्विंग प्रोग्राम्स करताना कंटेनर CONTAINER कंटेन क्लास एक ऑब्जेक्ट CP इज इक्वल टू गेट कंटेंट पेन आणि MCQ देताना आपला मिस्टेक इथंच होत आहे. कंटेनर CP इज इक्वल टू गेट कंटेंट पेन. आय विल कॉपी दिस वन आणि इथं लिहितो कंटेनर CP इज इक्वल टू न्यू कंटेंट पेन असं दिलेलं असतं एक MCQ मध्ये एखादा ऑप्शन. तर आपलं माइंड कसं काम करत आहे, हमेशा आपण जे काही आपण ॲक्टिव्हिटीज प्रोग्रामिंगमध्ये आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करतो, आपल्या लक्षात असतं की कंटेनर कुठल्याही क्लास ऑब्जेक्ट क्रिएट केलं की त्याला इज इक्वल टू न्यू कंटेंट पेन. जसं की समजा बटन आहे, बटनचं ऑब्जेक्ट तुम्ही डिक्लेअर केलं आहे बी, बटन बी इज इक्वल टू न्यू बटन. लेबल क्लास आहे, लेबल L इज इक्वल टू न्यू लेबल. असं आपण यूज केलेलं आहे आतापर्यंत. पण इथं मी कंटेनर CP इज इक्वल टू गेट कंटेंट पेन, ही गेट कंटेंट पेन ही एक मेथड आहे. नाव रिमेंबर स्टुडंट्स, कंटेनर एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे. गो बॅक टू युअर बेसिक्स ऑफ जावा प्रोग्रामिंग. जावा प्रोग्रामिंग कोर जावामध्ये तुम्ही स्टडी केलं आहे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून इन्स्टॅन्शिएट करता येत नाही. म्हणजे इन्स्टॅन्शिएट करता येत नाही म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्टला आपण कधी न्यू वापरता येत नाही. आता ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय मी तुम्हाला आता सांगत नाही. गो बॅक टू युअर कोर जावा अँड स्टडी व्हॉट इज द मीनिंग ऑफ द ॲब्स्ट्रॅक्ट क्लास. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स, नॉट ओनली फॉर युअर डिप्लोमा. तुम्ही फायनल इयर इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा ही पॉईंट लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे. इंटरफेसचे ऑब्जेक्ट्स आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचे ऑब्जेक्ट्स आपल्याला इन्स्टॅन्शिएट करता येत नाही. आणि सध्या पॉलिटेक्निकचं MCQसाठी ही लक्षात ठेवून घ्या, कंटेनर ही एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे. त्याचा ऑब्जेक्ट आपण CP क्रिएट केलं आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लासच्या ऑब्जेक्टला आपण न्यू कधी 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 यूज करायचं नाही. not only for the abstract class, for also for the interface. Okay, now we'll go to the next point. Okay, here I'll tell you very very important MCQ point. Very MCQ. Okay, then container CP is equal to get content pen झाला. त्याच्यानंतर CP dot set layout. CP dot set layout, what I should use here? New flow layout. New flow layout. Okay, इथं semicolon द्यायचं, right? And then the next one I have got here is text field. Text field चे एक ऑब्जेक्ट आपण घेतलं. TF is equal to new J text field आणि ब्रॅकेट मध्ये आय विल गिव्ह अ व्हॅल्यू 25. म्हणजे हे नंबर ऑफ कॉलम्स आपण अंडरस्टँड करण्यापेक्षा ते विड्थ एट ए टाइम 25 कॅरेक्टर्स ती डिस्प्ले करू शकतं. इट इज पॉईंट क्लिअर, राईट? तर इथं बघा न्यू फ्लो लेआउट यूज केलं आहे, न्यू जे टेक्स्ट फील्ड यूज केलं आहे. मग इथंच का न्यू यूज केलं नाही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. इट इज पॉईंट क्लिअर. सो रिमेंबर दिस वन. Don't be in the habit of container CP is equal to new get content new container or something. It will not work. It will give you in a very big error. Okay, now B is equal to जे ऑब्जेक्ट आपण J बटनचं क्रिएट केलं is equal to new J बटन, राईट? आणि त्या बटनवरती मला टेक्स्ट काय पाहिजे, क्लिक.
ओके, म्हणून इथं कोटेशन्समध्ये आय विल गिव्ह क्लिक. एक बटन क्रिएट होतं आहे आणि त्या बटनवरती लेबल काय डिस्प्ले होतं आहे, क्लिक CP डॉट ॲड. ओके, मला पहिल्यांदा काय ॲड करायचं आहे, बटन ॲड करायचं आणि त्याच्यानंतर मला ॲड करायचं आहे टेक्स्ट फील्ड CP डॉट ॲड. राईट, what is that I want to add here, TF. okay, and then end init method. इथं मला init method I want to end. आणि एंड करायच्या आधी आणखी एक स्टेटमेंट मला लिहायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे काय करायला पाहिजे, मला B डॉट ॲड ॲक्शन ACTION ॲक्शन LISTENER आणि याचा आर्ग्युमेंटमध्ये दिस. ही तुम्हाला बाय हार्टच करावं लागतं, ह्याला काही दुसरा पर्याय नाही. रजिस्ट्रेशन मेथड इज ॲड ॲक्शन लिसनर. तर आयनिट मेथडमध्ये एवढे कामं आपण केलेत. पहिल्यांदा आपण कंटेनर CP इज इक्वल टू गेट कंटेंट पेन. आताच मी तुम्हाला शिकवलं होतं की जे ॲपलेटमध्ये एवढे लेयर्स असतात. इट इज पॉईंट क्लिअर, राईट. मग आपल्याला कुठल्या लेयरवरती जाऊन ही कॉम्पोनंट बटन अँड टेक्स्ट फील्ड टाकायचं आहे, कंटेंट पेनवरती जाऊन टाकायचं आहे. हे हमेशा लक्षात ठेवून घ्या. एवढे 4 तुम्हाला इथं लेयर्स दिलेले आहेत, तर कुठल्या लेयरपाशी जाऊन आपल्याला कोणतं कॉम्पोनंट अरेंज करायचं आहे, ती कॉम्पोनंट आपण कंटेनर CP इज इक्वल टू गेट कंटेंट पेन. तर गेट कंटेंट पेन म्हणजे आपण ही कंटेंट पेन आपल्या ताब्यात घेतो आणि त्याच्यावरती एक बटन आणि एक टेक्स्ट फील्ड आपण टाकतो, म्हणून CP डॉट ॲड. CP म्हणजे कंटेंट पेन. इथं कॉम्पोनंट्स आपण टाकले. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे बघा, रजिस्ट्रेशन करायचं. पहिल्यांदा बटन टाकलं, त्याच्यानंतर ॲक्शन लिसनर. राईट, नाव ह्या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, बटन तर आपण टाकलो, टेक्स्ट फील्ड पण आपण टाकलो, नुसतं फॉर्म आपण ती स्क्रीनवर दाखवलं तर त्याचा काय उपयोग आहे. तर आता आपल्याला काय कोड लिहायचं आहे की आपण बटनवरती क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, ह्याला आपण इव्हेंट लिसनर म्हणतो. इव्हेंट म्हणजे काय, यूजर जेव्हा एखादा ऑब्जेक्टवरती इंटरॅक्ट करत आहे तर एक इव्हेंट जनरेट होत आहे. इव्हेंट जनरेट झाल्यानंतर नेमकं काय व्हायला पाहिजे, ती जे कोड आपण लिहितो, दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज इव्हेंट लिसनर. मग इव्हेंट लिसनर कसं लिहायचं, पब्लिक वॉइड ओके ॲक्शन परफॉर्म्ड. ॲक्शन परफॉर्मच्या आर्ग्युमेंटमध्ये ॲक्शन इव्हेंट AE. ही सगळे मेथड्स आहेत, फर्स्ट चॅप्टरमध्ये पण आपण बघितले. ओके, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म्ड ॲक्शन इव्हेंट AE. ठीक आहे, मी पुन्हा थोडं 1 मिनिट रिव्हिजन करतो, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन असू शकतं. ॲक्शन लिसनर ही एक इंटरफेस आहे आणि कोर जावामध्ये आपण स्टडी केलं, इंटरफेसमध्ये ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स असतात. ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे ज्या मेथडची बॉडी नसते, दॅट इज कॉल्ड ॲज अन ॲबस्ट्रॅक्ट मेथड. तर ॲक्शन लिसनरमध्ये जे ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे ॲक्शन परफॉर्म्ड आणि ह्या मेथडला ॲक्शन इव्हेंट क्लासचं एक ऑब्जेक्ट AE आर्ग्युमेंट म्हणून लागतं. ठीक आहे, आता ही ॲक्शन परफॉर्म मेथडची पत्रिका समजली का तुम्हाला. ॲक्शन परफॉर्म्ड मेथड कोणत्या इंटरफेसमध्ये येत आहे, ॲक्शन लिसनरमध्ये येतं. इट इज पॉईंट क्लिअर. मग इंटरफेस म्हणजे त्या इंटरफेसमध्ये ह्याचा बॉडी काहीच लिहिलेलं नाही. मग आता आपण इथं जे काही लिहितो, राईट, दॅट ॲक्शन विल बी परफॉर्म. व्हॉट विल बी दी ॲक्शन, इट विल बी परफॉर्म TF. जे आपण टेक्स्ट फील्ड घेतलं आहे त्याच्यामध्ये मला टेक्स्ट काय पाहिजे, सेट टेक्स्ट आणि आर्ग्युमेंटमध्ये वेलकम. ठीक आहे, ही सिंपल फॉर्म मी एक्झिक्यूट करून दाखवतो, देन यू विल अंडरस्टँड दिस वन. ओके, नाव इथं ही मेथड संपलं, एंड ऑफ दिस मेथड. देन व्हॉट वी विल डू, इथं एंड ऑफ द क्लास. राईट, इफ यू वॉन्ट टू बी अ गुड प्रोग्रामर, प्रोग्रामिंग लॉजिक पण इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यासोबत कमेंट्स लिहिण्याची सवयसुद्धा राहू द्या. एंड init ही क्लोजिंग ब्रॅकेट कशाची आहे, init मेथडची. ही ॲक्शन परफॉर्मची आहे, ही एंड क्लास. ओके,
नाव डोंट गो आउटसाइड अँड टेल. आमच्या सरांनी सांगितलं होतं की कमेंट्स लिहायचं. इज अ गुड प्रोग्रामर, यू राईट ओनली दी कमेंट्स. नो, अप्रॉप्रिएटली जिथं पाहिजे तिथं कमेंट्स लिहायची सवय यू शुड डेव्हलप. इट separates the ordinary programmer from a brilliant programmer. ब्रिलियंट प्रोग्रामर म्हणजे फक्त चांगलं लॉजिक लिहूनच प्रोग्रामिंग करायला असं नाही, राईट. जे बेसिक फंडामेंटल्स आहेत, राईट, ही कमेंट्स याचा योग्य वापर तुम्ही करा. ओके, इंडेंटेशन करा. आय डी ईमध्ये बघा, ही ब्रॅकेट पुन्हा व्यवस्थित ही ब्रॅकेट इथं आलं, ह्याच्या खाली ही ब्रॅकेट आलं, सगळं लेफ्ट मार्जिन नोटबुकमध्ये लिहिल्यासारखं लिहायचं नाही कधीच प्रोग्राम. ओके, now we'll save this program japplet demo, copy this one, go to the file, save as. Okay, what I'll do is f मध्ये, not f, I'll take some other directory. I'll take e directory, आणि e directory मध्ये old, इथं तर सगळे सॉंग्स आहेत वाटतं. ओके, टेक्स्ट फील्ड नावाचं एक फोल्डर आहे. टेम्पररीली मी तिथं स्टोअर करतो ह्या प्रोग्रामला, japplet demo डॉट जावा. ओके, ना बघा, नोटपॅडमध्ये जेव्हा आपण डॉट जावा एक्सटेन्शनने सेव्ह करतो सर सगळे कीवर्ड्स इथं ब्लू कलरमध्ये चेंज होत आहेत. ओके, नाव विल रन दिस प्रोग्राम. प्रोग्रामिंग जेव्हा शिकता तुम्ही, कुठलाही प्रोग्राम शिका, जावा, पायथॉन, whatever program you are studying, it is pointless. See that you do it very perfectly. टेक्स्ट फील्डमध्ये सेव्ह केलं वाटतं मी, जावा सी. आणि परफेक्शन कसं येतं आहे, थिअरी वाचलं बायहार्ट केल्यास येतं आहे का? आपण MCQ प्रोग्राम आहे, आपल्याला प्रोग्रामची गरज नाही एवढं प्रॅक्टिकल नॉलेजची, तसं नाही. आता नाही तर मग कधी शिकतात तुम्ही? इट इज पॉइंटलेस. पुन्हा नंतर डिप्लोमात कुठं तर कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जास्त डिटेलमध्ये विचारलेलं असतं आहे, पुन्हा नंतर डिसाईड करतात नाही बाबा पुन्हा आपल्याला डिटेलमध्ये करायचं. ही कोरोना व्हायरसमध्ये तुम्हाला भरपूर वेळ मिळाला अभ्यास करायचा, प्रॅक्टिकली परफेक्ट व्हा, कुठलाही प्रोग्रामिंग लँग्वेज असू द्या. इट इज पॉइंट क्लिअर. ओके, एरर आलेत का? येतील. ओके, गुड. 3 errors we have got here, right? Errors जेव्हा येतात तर you get an opportunity to learn something new. Cannot find symbol variable b, b is equal to new j button. Simple error दिलेला आहे. that is ही बटन आपण जेव्हा क्रिएट करताना बटनचं नाव आपण काय दिलंय, JB. it is pointless. so everywhere JB should be used. का म्हणजे व्हेरिएबल एकदा डिक्लेअर केला आपण तर एंटायर प्रोग्राममध्ये it should be the same. JB dot add action listener this. पुन्हा चेंजेस केले, फाईलमध्ये जा, सेव्ह करा. तर तुमचा MCQ पॅटर्न आहे. ही पण आता आलेला प्रत्येक एरर यू कॅन कन्सिडर इट ॲज अन MCQ, बिकॉज तुम्हाला एखादा प्रोग्राम दिलेला जाते आणि त्या प्रोग्राममध्ये काय एरर्स आहेत ती फाइंड आउट करावं लागते. इट इज पॉइंट क्लिअर. सो यू शुड हॅव द हॅबिट ऑफ लर्निंग द प्रोग्राम फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे पहिल्यांदा इम्पोर्ट सेक्शन, त्याच्यानंतर कमेंट कोड सेक्शन, क्लास डिक्लरेशन, व्हेरिएबल, असं प्रोग्राम टॉप टू बॉटम एका झलक देऊन तुम्ही एरर्स कुठं कुठं आहेत यू शुड बी एबल टू फाइंड आउट. ओके, नाउ अगेन वी हॅव मेड सम चेंजेस. विल सेव्ह दिस वन, वी विल कंपाइल दिस Java C JApplet demo. Okay, now applet viewer JApplet demo dot java. This point clear. Now you can see the output here. इथं आउटपुट वरती पहिल्यांदा एक बटन आलं, क्लिक, आणि एक टेक्स्ट फील्ड आलं. ही टेक्स्ट फील्ड 25 कॅरेक्टर्स एट ए टाइम डिस्प्ले करणं एवढं त्याची विड्थ असते, किंवा आपण त्याला कॉलम सुद्धा आपण म्हणतो, राईट. नाव इथं मी क्लिक केलं, इथं काय डिस्प्ले झालं बघा, वेलकम. मग ही प्रोग्राम आपण लिहिलेल्या कोडशी एकदा मॅच करून बघूत आपण. पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म म्हणजे ह्या बटनवरती जेव्हा मी क्लिक करतो तर काय व्हायला पाहिजे, TF म्हणजे ह्या टेक्स्ट फील्डचं नाव आहे. ह्या टेक्स्ट फील्डमध्ये एक टेक्स्ट सेट करायचं आहे. काय सेट करायचं आहे, जे मी कोटेशनमध्ये लिहिलं आहे, दॅट टेक्स्ट शुड बी डिस्प्लेड हियर. म्हणून इथं whenever I click on this one, इथं immediately
वेलकम म्हणून डिस्प्ले होतं. इट इज पॉइंट क्लियर. दिस इज द आउटपुट. ही तुमचा स्विंग चॅप्टर मधलं पहिलं प्रोग्राम आहे. ट्राय दिस प्रोग्राम. I hope you have understood this one. In case if anyone has a doubt, comment section मध्ये टाका. I'll try to resolve your doubts. Okay. Thank you. I'll end this session.